पाठीमागच्या 2 लेक्चर पासून लक्षात द्या आपण प्रॉब्लेम्स बघतो लक्षात द्या इलास्टिसिटी या चॅप्टरवर। बघा आतापर्यंत आपण वेगवेगळ्या टाईपचे प्रॉब्लेम्स बघितले, काही सिंपल बघितले लक्षात द्या, काही थोडे लक्षात द्या हार्ड पण होते। पण लक्षात द्या वर्डिंग आपण प्रत्येक वेळा लक्षात द्या समजून घेतली आणि त्याचं लक्षात द्या फॉर्म्युल्यावर अप्लाय कसे केले लक्षात द्या ते सगळे डिटेलमध्ये बघितलं। आज एक आपण लास्ट प्रॉब्लेम बघू लक्षात द्या, थोडं वेगळं वर्डिंग आहे लक्षात द्या, त्याच्यावरनं बरीच अंडरस्टँडिंग वाढायला स्टार्ट होईल। आणि यानंतर लक्षात द्या तुम्ही ज्यावेळेस कुठलाही प्रॉब्लेम सोडवा लक्षात द्या, तुम्हाला हे आपण जे टाईप सोडवलेत लक्षात द्या किंवा त्याच्यावर जर लक्षात तुम्ही अंडरस्टँडिंग जर हे प्रॉब्लेम सोडवले लक्षात द्या तर तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम सोडवताना अडचण येणार नाही। तर त्या हिशोबाने लक्षात द्या आपण एक लास्ट प्रॉब्लेम बघतोय आणि ते प्रॉब्लेम झाल्यानंतर लक्षात द्या याच लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट कन्सेप्ट पण बघू, दॅट इज द पॉयझन्स रेशो, ते डिटेलमध्ये बघू किंवा लक्षात द्या आपण बघू पुढे कसं काय होणार आहे लक्षात द्या, त्या हिशोबाने आपल्याला कंटिन्यू करता येईल। बघा लक्षात द्या वर्डिंग वाचतोय खूप काळजीपूर्वक लक्षात द्या, काय म्हणते बघा वर्डिंग, द लेंथ ऑफ वायर इज 1.2 मीटर। बघा लेंथ ऑफ द वायर इज 1.2 मीटर, पण कंडिशन आहे लक्षात द्या, काय कंडिशन, व्हेन स्ट्रेच्ड बाय अ वेट ऑफ 4 kg। लक्षात द्या म्हणजे काय, एक वायर आहे त्याला लक्षात द्या जर काय केलं आपण 4 kg वेटने जर काय केलं त्याला वेट जर ऍड करून लक्षात द्या तर ते काय वायर स्ट्रेच होते लक्षात द्या आणि ते वायरची लेंथ किती होते, दॅट इज द 1.2 मीटर। थोडं लक्षात द्या डायग्रामॅटिकली दाखवतो तुम्हाला खूप इझिली लक्षात येईल। कन्सिडर करा लक्षात द्या दिस इज द फिक्स सपोर्ट, असं काही सांगितलं नाही लक्षात द्या प्रॉब्लेम मध्ये पण आपण इमॅजिन करतोय। त्याला काय लक्षात द्या आपण एक वायर लावली, वायर लावल्यानंतर लक्षात द्या काय याला वेट लावले आपण, किती केजी लक्षात द्या वेट लावले, दॅट इज द 4 kg। 4 kg जर वेट अटॅच केलं लक्षात द्या तरी वायर लक्षात द्या स्ट्रेच होतं आणि त्याची लक्षात द्या लेंथ आपण कन्सिडर करू की स्ट्रेच केल्यानंतरची लेंथ लक्षात द्या दॅट इज द 1.2 मीटर। लक्षात द्या प्रॉब्लेमच्या अंडरस्टँडिंग मध्ये एक पहिली खोच आहे आणि ती लक्षात द्या लगेच लक्षात द्यायला पाहिजे। 1.2 मीटर इज नॉट द ओरिजिनल लेंथ। 1.2 मीटर कधी लेंथ आहे लक्षात द्या, ज्यावेळेस तुम्ही 4 kg वेट लावलेला असेल, म्हणजे 4 kg वेट लावल्यानंतर लक्षात द्या त्याची जी स्ट्रेच होती लक्षात द्या ओरिजिनल लेंथ प्लस स्ट्रेच केलेली लेंथ लक्षात द्या, याचा अर्थ काय लक्षात द्या दॅट इज द टोटल लेंथ। तर पुढे कंटिन्यू करतो आपण प्रॉब्लेम, अँड 1.3 मीटर वन स्ट्रेच बाय अ वेट ऑफ 6 kg। म्हणजे लक्षात द्या याच्यामध्ये आपण दुसरी केस बघू, सेम लक्षात द्या सेम वायर आहे सगळ्याच गोष्टी लक्षात द्या। जर काय केलं आपण 4 kg च्या ऐवजी काय लक्षात द्या आता किती लावलं वेट 6 kg लावलं तर याची लेंथ लक्षात द्या वाढते, आपण थोडी लक्षात द्या खाली दाखवतो याला दॅट इज 6 kg। 6 kg लावल्यानंतर लक्षात द्या याची लेंथ किती होईल, दॅट इज द 1.3 मीटर। आणि असं असेल तर लक्षात द्या पुढे प्रॉब्लेम विचारला आपल्याला, काय विचारले, व्हॉट इज अनस्ट्रेच्ड लेंथ ऑफ द वायर। त्याच्यामध्ये लक्षात द्या सगळ्यात मेन गोष्ट समजून घ्या अनस्ट्रेच्ड। अनस्ट्रेचचा अर्थ काय लक्षात द्या, म्हणजे काय लक्षात द्या वायर स्ट्रेच करायच्या अगोदरची लेंथ। आता थोडं समजायला काय हरकत नाही लक्षात द्या, वायर स्ट्रेच करायच्या अगोदरची लेंथ त्याचा अर्थ काय, दॅट इज द ओरिजिनल लेंथ। म्हणजेच काय विचारलं आपल्याला, ओरिजिनल लेंथची व्हॅल्यू विचारली। इथं लक्षात द्या क्लिअर असू द्या की आपल्याला काय ओरिजिनल लेंथ विचारलं लक्षात द्या, जी कशाने आपण रिप्रेझेंट करतो कॅपिटल एलने। ओरिजिनल लेंथ आपल्याला विचारली आणि काय काय दिलं लक्षात द्या ते क्लिअर करू। मग आपल्याला काय दिलंय, पहिल्यांदा लक्षात द्या लेंथ सांगितली आहे, ही जी लेंथ लक्षात द्या 4 kg लावल्यानंतर ते समजतंय आपल्याला लक्षात द्या दिस इज द न्यू लेंथ। त्या न्यू लेंथला काय म्हणतो लक्षात द्या मी L1 म्हणतो, इकडे मेन्शन करू L1 इज द न्यू लेंथ। आता न्यू लेंथ कधी लक्षात द्या, ज्यावेळेस आपण वेट किती अटॅच केलंय 4 kg। आता न्यू लेंथ कशी असेल लक्षात द्या, दॅट इज द ओरिजिनल लेंथ प्लस इलॉंगेशन। आता ओरिजिनल लेंथ लक्षात द्या आपल्याला माहिती आहे ओरिजिनल लेंथची व्हॅल्यू किती आहे L आणि इलॉंगेशन काय असेल लक्षात द्या दॅट इज द चेंज इन लेंथ। आपण काय म्हणतो लक्षात द्याला स्मॉल एल नी रिप्रेझेंट करू, हे फर्स्ट केस साठीच आहे त्यामुळे याला काय म्हणतो आपण L1। बरं काय लक्षात द्या L1 दॅट इज कॅपिटल L1 इट इज द न्यू लेंथ। कधी लक्षात द्या दिस 1.2 मीटर इज नथिंग बट द कॅपिटल L1। म्हणजे L1 ची व्हॅल्यू भेटली आपल्याला, L इज द ओरिजिनल लेंथ, स्मॉल L1 इज द इलॉंगेशन, दॅट इज द चेंज इन लेंथ। तीच कंडिशन लक्षात द्या आपण पुढे कंटिन्यू करतोय। काय सांगितलं लक्षात द्या, दुसऱ्या वेळेस वेट किती अटॅच केले 6 kg आणि त्यावेळेस लेंथ किती झाली लक्षात द्या 1.3 मीटर, तर त्याला काय म्हणतो मी L2। बघा आता L2 इथं मेन्शन करू, L2 इज इक्वल टू ओरिजिनल लेंथ ऍज इट इज प्लस L2 दॅट इज स्मॉल L2। याच्यासाठी लक्षात द्या वेट अटॅच केलं होतं दॅट इज द 4 kg आणि दुसरे लक्षात द्या जी बॉडी लक्षात द्या ज्याच्यावर वेट अटॅच केले दॅट इज द 6 kg। त्याच्यावरनं समजून घ्या लक्षात द्या सगळ्याच गोष्टी, याला आपण वाटल्यास मेन्शन करू, त्याला कन्सिडर करा दॅट इज द M1 इज इक्वल टू 4 kg, दॅट इज द M2 इज इक्वल टू 6 kg। लक्षात द्या प्रॉब्लेमचं वर्डिंगचं कन्व्हर्जन आपण फक्त मॅथमॅटिकल मध्ये केलंय, आपल्याला लक्षात याच्यावर फॉर्म्युला बघायचंय आणि त्यानंतर आपल्याला याचा अनालिसिस करायला स्टार्ट करायचंय। आता एक एक गोष्ट बघायला स्टार्ट करू की कुठला फॉर्म्युला वापरायला लागेल। बरं लक्षात द्या वायर म्हटलं की लगेच लक्षात द्यायला पाहिजे दॅट इज द लॉंगिट्युडिनल स्ट्रेस आणि तेच फॉर्म्युला आपण वापरायला स्टार्ट करतोय। बघा आता कसं कसं बघायचंय, आपल्याकडे लक्षात द्या फॉर्म्युला आहे लॉंगिट्युडिनल स्ट्रेस इज इक्वल टू
यंग्स मॉड्युलस मल्टिप्लाइड बाय स्ट्रेंथ. आता याच्यामध्ये लक्षात द्या लॉंगिट्युडिनल स्ट्रेसचा फॉर्म्युला लक्षात द्या बघितलंय फोर्स डिवाइड बाय एरिया. त्या फोर्सला लक्षात द्या आपण एमजीच्या फॉर्मॅटमध्ये मेन्शन केलं होतं. तर त्याला काय करू आपण एमजी डिवाइड बाय एरिया. एरियाला तुम्ही पाय आर स्क्वेअर लिहू शकताय पण इथं फक्त डायरेक्ट एरिया मेन्शन करतोय. यंग्स मॉड्युलसला यंग्स मॉड्युलस ऍज इट इज. त्यानंतर काय लक्षात द्या स्ट्रेंथ म्हणजे माहिती आहे आपल्याला दॅट इज चेंज इन अ लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ. आता याचं लक्षात द्या पहिल्यांदा आपल्याला रेशोच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी प्रोपोर्शनॅलिटी चेक करायची. काही काही कॉन्स्टंट असेल ते बघायला स्टार्ट करू. बघा जी इज द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दॅट इज द कॉन्स्टंट. आता पुढचा विचार करायला स्टार्ट करा. बघा हे वायर आहे हे पण वायर लक्षात द्या. वायर काही चेंज होत नाहीये. वायर जर चेंज होत नाहीये तर इम्प्लाइज मिनिंग काय लक्षात द्या त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन बदलणार नाहीये. थोडं समजून घ्यायला स्टार्ट करा लक्षात द्या. हे पण वायर लक्षात द्या हे पण वायर लक्षात द्या. याचा अर्थ काय लक्षात द्या दोघांचा एरिया म्हणजे डायमीटर लक्षात द्या चेंज होत नाही लक्षात द्या. इथे आपण इथं कन्सिडर करतोय याचा एरिया काय असेल लक्षात द्या कॉन्स्टंट. एरिया कॉन्स्टंट आहे. दुसरी गोष्ट काय लक्षात द्या यंग्स मॉड्युलस आपण लक्षात द्या कॉमेंट केले लक्षात द्या की फॉर गिवन मटेरियल यंग्स मॉड्युलस रिमेन्स कॉन्स्टंट. याचा अर्थ काय यंग्स मॉड्युलस ऑल्सो रिमेन्स कॉन्स्टंट. यल दॅट इज कॅपिटल एल. कॅपिटल एल काय लक्षात द्या ओरिजिनल लेंथ आहे. कॅपिटल एल काय ओरिजिनल लेंथ आहे. याचा अर्थ काय दिस ऑल्सो रिमेन्स कॉन्स्टंट. या सगळ्याचं कन्क्लुजन काय लक्षात द्या एक प्रोपोर्शनॅलिटी भेटली आपल्याला दॅट इज द यम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्मॉल एल. दॅट इज यम इज नथिंग बट द मास किंवा त्याला काय लक्षात द्या आपण वेट म्हणून. वेटचे डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी कशा लक्षात द्या चेंज इन अ लेंथ किंवा ज्याला काय आपण म्हणतो इलॉंगेशन. बघा लक्षात द्या की आतापर्यंत जे पण काय बघितलंय लक्षात द्या सगळ्याचं कन्क्लुजन एकच लक्षात द्या दॅट इज वेट ऑफ द बॉडी जे पण लक्षात द्या आपण अटॅच करतोय दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द चेंज इन अ लेंथ. आणि एकदा हे समजलं लक्षात द्या की पुढचा प्रॉब्लेम लक्षात द्या सगळा क्लिअर झाला. परत एकदा सांगतोय काय काय झालं ते काळजीपूर्वक लक्षात द्या. बघा काय म्हणलंय इथपर्यंत काय अडचण नाही लक्षात द्या. हे काय वर्डिंगचं कन्वर्जन आपण डाटामध्ये केलं किंवा मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मध्ये केलं. त्यानंतर काय फॉर्म्युला कसा वापरला ते मात्र काळजीपूर्वक. लॉंगिट्युडिनल स्ट्रेस इज इक्वल टू यंग्स मॉड्युलस मल्टिप्लाइड बाय स्ट्रेंथ. लॉंगिट्युडिनल स्ट्रेसचा फॉर्म्युला लिहिला दॅट इज एमजी डिवाइड बाय एरिया. यंग्स मॉड्युलसला यंग्स मॉड्युलस ऍज इट इज. स्ट्रेनला स्मॉल एल डिवाइड बाय कॅपिटल एल. त्यानंतर बघा पुढे काय काय केलंय वायर तीच आहे लक्षात द्या. वायर बदलली नाही लक्षात दोन्ही केसमध्ये. याचा अर्थ काय लक्षात द्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दोन्ही ठिकाणी काय असेल सेमच असेल. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दॅट इज ऑलवेज कॉन्स्टंट. यल ओरिजिनल लेंथ लक्षात द्या आपण क्लिअर केले लक्षात द्या ओरिजिनल लेंथ इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल एल. याचा अर्थ त्याची व्हॅल्यू काय चेंज होणार नाही. त्यानंतर लक्षात द्या काय फॉर गिवन मटेरियल काय म्हणलं लक्षात द्या फॉर गिवन मटेरियल यंग्स मॉड्युलस और मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी रिमेन्स कॉन्स्टंट. याचा अर्थ लक्षात द्या ऑल अदर थिंग्स आर रिमेन्स कॉन्स्टंट. फक्त दोनच गोष्टी आहेत यम त्याला मास म्हणा किंवा वेट म्हणा लक्षात द्या दॅट इज यम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू यल. आणि हे लक्षात द्या कन्क्लुजन आलंय. हे जर कन्क्लुजन आलं असेल लक्षात द्या तर आपल्याला याचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये करू शकतोय प्रोपोर्शनॅलिटीचं कन्व्हर्जन आपण इक्वॅलिटीमध्ये करू शकतोय. त्यासाठी आपल्याला काय करायचंय रेशो घ्यायचा आहे. तर आपण आता रेशो घ्यायला स्टार्ट करू. बघा रेशो काय होईल दॅट इज M1 डिवाइड बाय M2. वेटचा रेशो घेतो लक्षात द्या M1 डिवाइड बाय M2. बघा प्रोपोर्शनॅलिटी कशी लक्षात द्या डायरेक्ट. याचा अर्थ काय L1 न्यूमरेटरला असेल L2 डिनॉमिनेटरला असेल. आता फक्त काय करायचं लक्षात द्या आपल्याला M1 आणि M2 च्या व्हॅल्यू माहिती आहेत आपल्याकडे. किती आहेत लक्षात द्या M1 ची व्हॅल्यू दॅट इज द 4 kg. M2 ची व्हॅल्यू किती आहे 6 kg. दोघांचं युनिट सेम आहे लक्षात द्या. त्यामुळे तुम्ही वेट मध्ये कन्वर्ट करा किंवा मास मध्ये कन्वर्ट करा दोघांचं मिनिंग काय असेल सेम असेल. व्हॅल्यू पुट करायला स्टार्ट करतोय. बघा M1 ची व्हॅल्यू काय दॅट इज द 4 kg डिवाइड बाय M2 ची व्हॅल्यू काय दॅट इज द 6 kg. आणि आता थोडं विचार करायला स्टार्ट करावं लागतं. काय विचार करायला लागेल लक्षात द्या आपल्याकडे L1 आणि L2 च्या व्हॅल्यू नाही आहेत. बघा मग आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा ना आपण ज्यावेळेस लिहिलंय त्यावेळेसच क्लिअर केलेलं काय म्हटलंय स्मॉल L1. बघा स्मॉल L1 इकडे दिसायलंय. इकडे काय आपल्याला L1 म्हणजे काय लक्षात द्या दॅट इज द न्यू लेंथ 1.2 मीटर इन फर्स्ट केस. याच्यावरून आपल्याला काय L1 ची व्हॅल्यू काढता येईल दॅट इज स्मॉल L1 कॅल्क्युलेट करता येईल. आणि या सेकंड केस वरनं काय करता येईल स्मॉल L2 काढता येईल. लक्षात हे काढायला काय अवघड नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हे इकडे प्लस मध्ये त्याच्या पाठीमाग काही चिन्ह नाही म्हणजे प्लस. हे प्लस मध्ये इकडे गेलं काय होईल मायनस. म्हणजेच लक्षात द्या स्मॉल L1 ची व्हॅल्यू काय भेटेल आपल्याला कॅपिटल L1 मायनस L. बघा थोडं डायरेक्ट करतोय परत एकदा सांगतोय L1 इज इक्वल टू दॅट इज कॅपिटल L1 इज इक्वल टू कॅपिटल L प्लस स्मॉल L1. आपल्याला स्मॉल L1 ची व्हॅल्यू काढायची. L इकडे प्लस मध्ये इकडे गेलं काय होईल मायनस मध्ये. म्हणजेच काय होईल लक्षात द्या स्मॉल L1 इज इक्वल टू L1 मायनस L. तर लक्षात ती व्हॅल्यू पुट करतोय. बघा काय न्यूमरेटरला L1 ची व्हॅल्यू दॅट इज कॅपिटल L1 मायनस बघा काय कॅपिटल L1 मायनस दॅट इज कॅपिटल L डिवाइड बाय. सिमिलरली लक्षात द्या
स्मॉल L2 इज इक्वल टू काय येईल, दॅट इज कॅपिटल L2 मायनस L. ही व्हॅल्यू आपण पुट करतोय, दॅट इज कॅपिटल L2 मायनस L. आता बघा आपल्याकडे L1 आणि L2 च्या व्हॅल्यू दिल्यात, दॅट इज कॅपिटल L1 इज गिव्हन ॲज द 1.2 मीटर अँड कॅपिटल L2 इज गिव्हन ॲज द 1.3 मीटर. ती व्हॅल्यू पुट करतोय. तोपर्यंत तुम्ही हे कॅन्सल करू शकताय. 4/6 बघा 2 नी कॅन्सल करता येईल, दॅट इज 2 2 जा 2, सॉरी 2 2 जा 4, 2 3 जा 6. काय राहील लक्षात द्या ना, न्यूमरेटरला 2, डिनॉमिनेटरला 3, दॅट इज 2/3. L1 ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, L1 दॅट इज 1.2 मीटर. सो 1.2 मायनस कॅपिटल L डिवाइड बाय L2 ची व्हॅल्यू काय लक्षात द्या, दॅट इज 1.3. सो 1.3 मायनस कॅपिटल L आणि आपण हे पुढे कंटिन्यू करू. ठीक आहे, आपण इथून पुढे लक्षात कंटिन्यू करू. फक्त लक्षात ठेवा, परत एकदा प्रॉब्लेम झाल्यानंतर मी परत तुम्हाला सांगेल. ऍज इट इज घेऊ लक्षात, ही जी टर्म आहे ऍज इट इज इकडे घेतोय बघा व्यवस्थित. काय लक्षात द्या, दॅट इज 2/3 इज इक्वल टू 1.2 मायनस कॅपिटल L डिवाइड बाय 1.3 मायनस कॅपिटल L. काय नाही लक्षात द्या, त्याला मी ब्रॅकेट करतो. इकडे डिव्हिजन मध्ये, इकडे गेलं काय होईल मल्टिप्लिकेशन मध्ये. हे 3 इकडे लक्षात द्या डिव्हिजन मध्ये, इकडे गेलं काय होईल मल्टिप्लिकेशन मध्ये. बघा आता हे मल्टिप्लिकेशन करताना लक्षात द्या कसं करता येईल याच्यावर विचार करूत आपण. बघ काय लक्षात द्या, हे डिव्हिजनचं इकडे गेलं मल्टिप्लिकेशन मध्ये, इकडे लिहायला स्टार्ट करतोय. दॅट इज 2 इन ब्रॅकेट 1.3 मायनस L इज इक्वल टू, या 3 नी इकडे मल्टिप्लाय करायला स्टार्ट करा. काय होईल बघा, 3 इन ब्रॅकेट 1.2 मायनस L. बघा आता मल्टिप्लाय करायला स्टार्ट करतोय. कसं कसं होईल ते दाखवतो बघा. 2 इंटू त्याला मल्टिप्लाय करायला स्टार्ट करा. 2 इंटू 1.3 बरं लक्षात द्या, 13 इंटू 2 दॅट इज 26. तर काय येईल लक्षात द्या व्हॅल्यू, दॅट इज 2.6. मायनसला मायनस ऍज इट इज 2 इंटू L दॅट इज 2L. RHS ला लक्षात द्या, 3 इंटू 1.2 करायला स्टार्ट करा. 3 इंटू 1.2 काय होईल बघा, दॅट इज 3.6. 12×36 डेसिमल लक्षात द्या, एक अंकानंतर आहे. उजव्या साईडने एक अंकानंतर डेसिमल दिला, दॅट इज 3.6. त्यानंतर काय 3 नी L ला मल्टिप्लाय करा, दॅट इज मायनस 3L. ते झाल्यानंतर काय करू बघा लक्षात द्या, ते मायनस 3L आहे. LHS ला आलं काय होईल लक्षात द्या, प्लस 3L होऊन जाईल. ही जी लक्षात द्या व्हॅल्यू 2.6 इकडे कशामध्ये प्लस मध्ये, इकडे गेली काय होईल मायनस मध्ये. तर रिअरेंज करून घेऊ लक्षात द्या, ते मायनस 3L LHS ला आलं काय होईल प्लस 3L प्लस 3L मायनस 2L ला मायनस 2L ऍज इट इज इक्वल टू 3.6 ला 3.6 ऍज इट इज. 2.6 इकडे प्लस मध्ये होतं, तिकडे गेलं मायनस मध्ये, दॅट इज मायनस 2.6 इज इक्वल टू 3L मायनस 2L. लक्षात द्या बेसिक आहे, 3L मायनस 2L दॅट इज L. 3.6 मायनस 2.6 काय होईल लक्षात द्या, दॅट इज अ सिम्पल 1. आणि SI युनिट मध्ये लक्षात द्या सगळ्या क्वांटिटी. सो लेंथ इज इन मीटर, सो L इज इक्वल टू 1 मीटर. याचा अर्थ समजून घ्या लक्षात द्या, दिस इज द रिक्वायर्ड आन्सर. रिक्वायर्ड आन्सर काय सांगते लक्षात द्या, ओरिजिनल लक्षात द्या जी लेंथ लक्षात द्या वायरची, दॅट इज द 1 मीटर. आणि त्याला लक्षात द्या त्या ओरिजिनल लेंथला काय नाव दिलं यांनी, अनस्ट्रेच्ड लेंथ ऑफ द वायर. बरं का त्या प्रॉब्लेम कडे बघितलं लक्षात द्या, थोडं टिपिकल वाटतंय लक्षात द्या की वर्डिंग समजून घेताना, त्याचं प्रॉब्लेमचं अनालिसिस करताना परत एकदा समजावून सांगतो लक्षात द्या. ते एकदा तुम्हाला परत ज्यावेळेस सांगलं लक्षात द्या त्यावेळेस सगळ्याच गोष्टी क्लिअर होतील. फक्त लक्षात द्या, जर आतापर्यंत याच्यामध्ये जर थोडं काही अडचण वगैरे वाटत असेल किंवा थोडं कन्फ्युजन वाटत असेल लक्षात द्या, तर परत एकदा व्हिडिओ रिवाइज करा आणि ते लक्षात द्या प्रॉब्लेम परत बघा. मी तुम्हाला परत एकदा डिटेलमध्ये तो एक्सप्लेन करतो. ठीक आहे, त्या प्रॉब्लेम मध्ये लक्षात द्या परत एकदा खोचा सांगतोय आणि त्यानंतर लक्षात द्या आपण एक फास्ट मध्ये लक्षात द्याला रिवाइज करू. लक्षात द्या पहिली खोज काय लक्षात द्या प्रॉब्लेम मधली, की समज लक्षात द्या द लेंथ ऑफ द वायर इज 1.2 मीटर व्हेन स्ट्रेच्ड बाय वेट ऑफ 4 kg. याचा अर्थ लक्षात द्या पहिली खोज एवढीच की हे जे 1.2 मीटर आहे लक्षात दिस इज नॉट द ओरिजिनल लेंथ, हे समजायला पाहिजे. आणि हे कधी लक्षात द्या लेंथ आहे ज्यावेळेस आपण त्या वायरला 4 kg एवढं वेट अप्लाय केलेलं असेल. त्यानंतर लक्षात द्या हे समजलं का 2-3 गोष्टी क्लिअर होतात लक्षात द्या. दॅट इज आपण त्याला दिलेले रेग्युलर नोटेशन, दॅट इज कॅपिटल L1 इज इक्वल टू ओरिजिनल लेंथ प्लस लक्षात द्या झालेलं इलॉंगेशन. तेच लक्षात द्या आपण काय सिमिलरली L2 साठी पण काढलं. त्यानंतर लक्षात द्या फॉर्म्युल्यामध्ये लक्षात द्या दुसरी खोज लक्षात द्या की आपल्याला समजणं लक्षात द्या की कुठल्या गोष्टी कॉन्स्टंट ठेवायच्या असते. आणि ते लक्षात द्या मेन्शन नाही केलेला लक्षात द्या की कुठल्या गोष्टी कॉन्स्टंट आहेत. आपल्याला विचार करायचा आहे की कुठल्या गोष्टी कॉन्स्टंट आहेत. तर त्यासाठी लक्षात ते पण एक्सप्लेन करतोय. फॉर्म्युला लक्षात द्या क्लिअर आहे, स्ट्रेस इज इक्वल टू वाय मल्टिप्लाइड बाय स्ट्रेंथ. त्याच्यामध्ये क्लिअर केलं लक्षात द्या, दॅट इज स्ट्रेस मध्ये लक्षात द्या जो फोर्स आहे दॅट इज mg डिवाइड बाय एरिया. आता फक्त एखाद्या गोष्टी कॉन्स्टंट कशा कशा आहेत ते क्लिअर करतोय. जी एक्सेलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इट इज ऑलवेज कॉन्स्टंट.
एरिया का कॉन्स्टंट आहे लक्षात द्या, कारण का वायर बदलत नाही लक्षात द्या, वायर तीच आहे, याचा अर्थ काय लक्षात द्या, एरिया रिमेन्स कॉन्स्टंट. त्यानंतर लक्षात द्या काय सांगितलंय, मटेरियल, दोन्ही वायरचं लक्षात द्या मटेरियल काय सेमच आहे, त्याचा अर्थ काय लक्षात द्या, यंग्स मॉड्युलस इज ऑल्सो सेम. एल ओरिजिनल लेंथ लक्षात द्या, वायर तीच आहे, त्याचा अर्थ त्याची जी ओरिजिनल लेंथ आहे दॅट इज अनस्ट्रेच लेंथ, ती काय बदलणार नाही. सो दॅट इज एल इज कॉन्स्टंट. म्हणजे लक्षात द्या पुढचं कन्क्लुजन लक्षात दॅट इज एम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलॉंगेशन, दॅट इज चेंज इन लेंथ. आणि त्याचं कन्वर्जन लक्षात द्या आपण काय प्रोपोर्शनॅलिटीचं कन्वर्जन रेशो मध्ये केलं, इट इज कन्वर्टेड इंटू इक्वॅलिटी. ते झाल्यानंतर लक्षात द्या हा L1 ची लक्षात द्या जी व्हॅल्यू काढली लक्षात द्या स्मॉल L1 आणि स्मॉल L2 ची, ती मात्र काळजीपूर्वक इकडे काय होतं लक्षात द्या, कॅपिटल L1 इज इक्वल टू कॅपिटल L प्लस स्मॉल L1. लक्षात द्या त्याच्यावरनं स्मॉल L1 ची व्हॅल्यू काढली, L इकडे प्लस मध्ये इकडे गेलं काय मायनस मध्ये, आणि त्याच्यावरनं लक्षात द्या आपण L1 ची व्हॅल्यू लिहिली, दॅट इज कॅपिटल L1 मायनस L. L2 ची व्हॅल्यू लिहिली कॅपिटल L2 मायनस L. त्यानंतर लक्षात द्या रेग्युलर कॅल्क्युलेशन्स आल्यानंतर लक्षात द्या आपण इकडे त्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे करून घेतलं, आणि त्यानंतर लक्षात द्या L आली. L is the original length or it is also called as the unstretched length of the wire. लक्षात द्या खूप महत्वाचे प्रॉब्लेम, हे जे प्रॉब्लेम्स आहेत लक्षात द्या खूप काळजीपूर्वक सोडवा आणि समजून घेऊन सोडवा. लक्षात द्या प्रॉब्लेम्स पार्ट वगैरे करण्याच्या त्याच्यामध्ये लक्षात द्या पडू नका. ते जर लक्षात द्या पार्ट करायचा ट्राय केलं लक्षात द्या तर हे कन्सेप्ट लक्षात द्या कंटिन्यू बदलत जातील. लक्षात द्या ज्या सीईटी किंवा नीटच्या ज्या एक्झाम आहेत किंवा जेडब्ल्यूची एक्झाम आहे त्याच्यामध्ये लक्षात द्या प्रॉब्लेम लक्षात द्या रिपीट नाही होणार, कन्सेप्ट मात्र रिपीट होऊ शकतात. लक्षात द्या त्यासाठी लक्षात द्या कंटिन्यू विचार करण्याची सवय ठेवा. हे प्रॉब्लेम कम्प्लीट झाले त्यानंतर लक्षात द्या आपण इलास्टिसिटी मधल्या लक्षात द्या नेक्स्ट कन्सेप्टला स्टार्ट करू. त्या लक्षात द्या कन्सेप्ट कम्प्लीट झाल्यानंतर आणखी काय लक्षात द्या ज्यावेळेस पुढच्या कन्सेप्ट होतील त्यानंतर आपण परत प्रॉब्लेम कडे यायला स्टार्ट करू. तर आपण नेक्स्ट कन्सेप्टला स्टार्ट करतोय. नेक्स्ट कन्सेप्टला स्टार्ट करतोय आपण, दॅट इज द पॉइसॉन्स रेशो. इट इज रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल सिग्मा. लक्षात द्या जी कन्सेप्ट लक्षात द्या त्याचं अनालिसिस बघायला स्टार्ट करू आपण. लक्षात द्या एका सिम्पल एनी स्टार्ट होते. कन्सिडर काय लक्षात द्या दिस द फिक्स सपोर्ट, त्याला काय लक्षात द्या आपण वायर अटॅच केले. बरं काय त्याच्यावर जर आपण काय लक्षात द्या फोर्स अप्लाय केला तर ऑब्व्हियस लक्षात द्या आपल्याला क्लिअर आहे लक्षात द्या आपण इलास्टिसिटी बघितलंय, त्याच्यामध्ये काय सांगतो लक्षात द्या कुठली पण वायर आहे त्याच्यावर जर लक्षात द्या तर आपण फोर्स अप्लाय केला तर त्याची काय लक्षात द्या लेंथ इन्क्रीज व्हायला स्टार्ट होईल. याचा अर्थ काय लक्षात द्या चेंज इन लेंथ होते. तर काय त्याला थोडं वेगळ्या अँगलनी बघतो लक्षात द्या आपण की कुठल्या बॉडीवर जर लक्षात आपण जर फोर्स अप्लाय केला तर त्याच्या डायमेन्शन्स मध्ये चेंज होतो. काय म्हणतो लक्षात द्या कुठल्या पण बॉडीवर जर लक्षात आपण फोर्स अप्लाय केला तर त्याच्या काय लक्षात द्या डायमेन्शन्स मध्ये चेंज होत आहे, डायमेन्शन्स मध्ये काय लक्षात द्या चेंज होतो. आता थोडं विचार करायला स्टार्ट करू. स्पेसिफिक बघतोय आपण डायमेन्शन्स मध्ये लक्षात द्या वायर घेतलं याचा अर्थ काय लक्षात द्या ठरलेली डायमेन्शन आहे. कुठली डायमेन्शन चेंज होईल दॅट इज द लेंथ. बरं काय ही वायर आहे त्याला जर लक्षात आपण फोर्स अप्लाय केला तर त्याच्या काय लेंथ मध्ये चेंज होईल. तर काय जे चेंज होतात ना ते चेंज लक्षात द्या दोन टाईपचे. काय म्हणतो लक्षात द्या डायमेन्शन्स मध्ये चेंज होतात ते लक्षात द्या दोन टाईपचे. फर्स्ट इज द चेंज इन डायमेन्शन्स, चेंज इन डायमेन्शन्स अलॉंग दी फोर्स. काय म्हणतो लक्षात द्या चेंज इन डायमेन्शन्स अलॉंग दी फोर्स. अलॉंग दी फोर्स याचा अर्थ काय लक्षात द्या ज्या डायरेक्शन मध्ये तुम्ही फोर्स अप्लाय करणार आहे त्या डायरेक्शन मध्ये चेंज व्हायला पाहिजे. थोडं इकडे वर येऊन लक्षात द्या काय दिसतंय फोर्स लक्षात द्या काय व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. आपण या डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय करायला डायमेन्शन कुठल्या डायरेक्शन मध्ये चेंज होईल खालच्या डायरेक्शन मध्ये. लक्षात द्या याचा अर्थ काय लेंथ इन्क्रीज व्हायला स्टार्ट झाली. त्याच्यावर लक्षात द्या क्लिअर झालं. काय म्हणतो काय जर आपण फोर्स अप्लाय केला बॉडीमध्ये तर त्या बॉडीच्या काय लक्षात द्या डायमेन्शन्स मध्ये चेंज होतो आणि ते कुठल्या डायमेन्शन्स मध्ये लक्षात द्या या डायमेन्शन कशा असतील अलॉंग दी फोर्स. तर काय पहिलं क्लिअर झाले. आता दुसरे बघायला स्टार्ट करू की दुसरे चेंज कसे होतात. तर काय दुसरे चेंज कसे होतात लक्षात द्या परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ फोर्स. परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ फोर्स. बघा हे जरा थोडं पटायला अवघड जातं काय की नेमकं कसं होतंय ते. तर काय थोडं इमॅजिन करायला स्टार्ट करा की आपल्याकडे रबर आहे. रबर जर लक्षात आपण काय ताणायला स्टार्ट केली त्याचा अर्थ काय लक्षात त्याच्यावर जर फोर्स अप्लाय केला लेंथ वाढणार आहे लक्षात द्या. लेंथ वाढण्याबरोबर लक्षात आणखी काहीतरी चेंज होणार आहे. काय चेंज होईल लक्षात द्या तुम्ही जर लक्षात खूप रबरला ओढलं लक्षात द्या तर रबर लक्षात थिन दिसायला लागतं. म्हणजे लक्षात त्याची काय थिकनेस कमी होते लक्षात द्या. आता थिकनेस कमी होते लक्षात द्यायला थोडं डायग्रामॅटिक फॉर्मॅट मध्ये बघू, थोडं झूम करून लक्षात बघू. वायर हे जे वायर लक्षात त्याला झूम करू कसं होईल लक्षात द्या. कन्सिडर करा द शेप ऑफ द वायर इज द सिलेंड्रिकल. आपण कन्सिडर करू लक्षात द्या सॉरी सुरुवातीला वायर लक्षात द्या या फॉर्मॅट मध्ये होतं दॅट इज इट्स ओरिजिनल लेंथ इज एल. आता जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे लक्षात द्यायला काय म्हणतो आपण कॅपिटल ए. त्याच्यावर जर लक्षात तुम्ही जर फोर्स अप्लाय करायला स्टार्ट केला तर त्या वायर लक्षात द्या लेंथ वाढेलच पण त्याच्यासोबत लक्षात थिन व्हायला स्टार्ट होतं.
कसं होईल लक्षात द्या. हे काय म्हणून लक्षात द्या, दर द बिफोर फोर्स. फोर्स अप्लाय करायच्या अगोदरची कंडिशन आहे. दुसरी कंडिशन काय म्हणून लक्षात द्या, आफ्टर ऍप्लिकेशन ऑफ फोर्स. त्यानंतर कसा दिसेल बघा वायर, तर लक्षात द्या वायर या शेपमध्ये. बघा हे कसं दिसायला वायर, त्याची लेंथ लक्षात द्या चेंज झाली. लेंथ काय लक्षात द्या इंक्रीज झाली आणि त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय लक्षात द्या डिक्रीज झालाय. याला L1 A1 म्हटलंय, त्याला काय म्हणलं लक्षात द्या आपण A2 L2. त्याचं इम्प्लाइज मिनिंग समजून घ्यायला स्टार्ट करायला लक्षात द्या. ही जी लक्षात द्या आपण फोर्स काय या डायरेक्शन मध्ये अप्लाय केलाय, लेंथ काय या डायरेक्शन मध्ये चेंज झाली. याचा अर्थ लक्षात द्या पहिलं क्लिअर, डायमेन्शन कुठल्या डायरेक्शन मध्ये चेंज होती, दॅट इज द अलॉंग द फोर्स, फोर्सच्या डायरेक्शन मध्ये. हा एरिया मात्र बघा लक्षात द्या, एरिया कसा लक्षात द्या, दस द लेंथ अलॉंग द डायरेक्शन ऑफ फोर्स. एरिया काय बघा लक्षात द्या, एरिया या फॉर्मॅट मध्ये. याचा अर्थ काय लक्षात द्या, एरिया इज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ फोर्स. म्हणजे समजून घ्या लक्षात द्या, दस द एरिया आणि काय लक्षात द्या, दस द ऍप्लिकेशन ऑफ फोर्स. सो काय म्हणतात लक्षात द्या, एरिया इज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ फोर्स. याच्यावर लक्षात द्या क्लिअर मिनिंग लक्षात ठेवा की आपण फोर्स जर अप्लाय केला लक्षात द्या बॉडीवर, तर बॉडीच्या डायमेन्शन मध्ये दोन प्रकारे चेंज होतो. फर्स्ट इज द डायमेन्शन चेंज अलॉंग द फोर्स अँड सेकंड काय लक्षात द्या, डायमेन्शन चेंज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ फोर्स. म्हणजे लक्षात द्या हे चेंज आहे आणि या चेंज वर लक्षात द्या जी कन्सेप्ट आहे लक्षात द्या, दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज द पॉइझन्स रेशो. तर काय आपण ही कन्सेप्ट क्लिअर केली. आता याचा आपण फॉर्म्युला बघू आणि त्याच्या लक्षात द्या डायमेन्शन्स किंवा एखाद्या एसआय युनिट कसे काढले जातात ते बघायला स्टार्ट करू. तर आपण याचा फॉर्म्युला बघायला स्टार्ट करू लक्षात द्या. तर फॉर्म्युला काय, दॅट इज पॉइझन्स रेशो. पॉइझन्स इज द नेम ऑफ सायंटिस्ट. दॅट इज पॉइझन रेशो. पॉइझन रेशोचा फॉर्म्युला काय लक्षात द्या, इट इज द रेशो ऑफ स्ट्रेन. कुठले कुठले स्ट्रेन आहेत लक्षात द्या, इट इज द रेशो ऑफ लॅटरल स्ट्रेन. It is the ratio of lateral strain to the longitudinal strain. काय म्हणतोय बघा, पॉइझन्स रेशो. ऑब्वियस लक्षात द्या, त्याच्या नावातच रेशो लक्षात द्या, तो डेफिनेटली इट इज द रेशो. कुठल्या दोन क्वांटिटीचा रेशो लक्षात द्या, इकडे स्ट्रेन आहे इकडे स्ट्रेन आहे, फक्त स्ट्रेनचा टाईप वेगळा आहे लक्षात द्या. न्यूमरेटरला लॅटरल स्ट्रेन आहे, डिनॉमिनेटरला काय लक्षात द्या लॉंगिट्युडिनल स्ट्रेन आहे. लॅटरल काय प्रकार लक्षात द्या, आपण थोडं आणि येऊ लक्षात त्याच्याकडे. पहिल्यांदा लक्षात द्या सिंपल आहे डेफिनेशन डिफाईन करायला स्टार्ट करू. डेफिनेशन काय लक्षात द्या, सो पॉइझन्स रेशो इज डिफाइंड ॲज, काय म्हणताय बघा, पॉइझन्स रेशो इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ, कोणाचा लक्षात द्या, रेशो ऑफ लॅटरल स्ट्रेन टू द लॉंगिट्युडिनल स्ट्रेन. त्या लक्षात त्याला थोड्या वेगळ्या फॉर्मॅटमध्ये पण डेफिनेशन डिफाईन करता येईल. रेशो ऑफ लॅटरल स्ट्रेन टू द लॉंगिट्युडिनल स्ट्रेन इज कॉल्ड ॲज द पॉइझन्स रेशो. लक्षात द्या, असं डेफिनेशन वगैरे पाठ करायची काही गरज नाही लक्षात द्या. सिंपल त्याला फॉर्म्युला लक्षात ठेवा, त्याच्यावर लक्षात तुम्हाला इझिली डिफाईन करायला स्टार्ट करता येईल. तर लक्षात द्या लॅटरलचं मिनिंग लक्षात द्या, जे आपण ऑलरेडी बघितलंय, फक्त लक्षात द्या लॅटरल म्हणते हे फक्त माहित नाही आपल्याला. तर लॅटरल काय लक्षात द्या, इट इज द चेंज इन अ डायमेन्शन. चेंज इन डायमेन्शन्स अर्थात कुठल्या डायरेक्शन मध्ये लक्षात द्या, आणि तुम्हाला इझिली लक्षात द्यायला हरकत नाही लक्षात द्या. चेंज इन अ डायमेन्शन्स कुठल्या लक्षात द्या, इन द डायरेक्शन ऑफ perpendicular to the force. काय म्हणजे लक्षात द्या, इन द डायरेक्शन ऑफ परपेंडिक्युलर टू द फोर्स. म्हणजे लक्षात द्या काय, फोर्सला परपेंडिक्युलर असलेल्या डायमेन्शन मध्ये काय लक्षात द्या जो चेंज होतो, दॅट चेंज इज कॉल्ड ॲज द लॅटरल चेंज. आणि लक्षात द्या तो जो स्ट्रेन तयार होईल लक्षात द्या, दॅट स्ट्रेन इज कॉल्ड ॲज द लॅटरल स्ट्रेन. माझ्यामध्ये लक्षात द्या स्ट्रेन आपल्याला खूप क्लिअर आहे लक्षात द्या, तरी पण परत एकदा आठवू आपण. स्ट्रेन म्हणजे काय म्हटलं लक्षात द्या, इट इज द रेशो ऑफ, बघा आठवा लक्षात द्या, स्ट्रेन इज द रेशो ऑफ, कोणाचा रेशो लक्षात द्या, इट इज द रेशो ऑफ चेंज इन डायमेन्शन्स पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन्स. पाठीमागे लक्षात द्या आपण लेक्चर मध्ये बघितलं लक्षात द्या स्ट्रेस आणि स्ट्रेंथ, त्याच्यामध्ये लक्षात द्या स्ट्रेनचे टाईप वगैरे पण बघितले होते. ज्यांना लक्षात द्या थोडं आठवत नसेल लक्षात द्या, त्यांनी जे पाठीमागचे लेक्चर झाले लक्षात द्या ते लेक्चर लक्षात द्या परत बघा, त्याची लिंक पण लक्षात द्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी ऍड करून घेईन. पुढे कंटिन्यू. त्यानंतर लक्षात द्या स्ट्रेन इज द रेशो ऑफ चेंज इन डायमेन्शन्स पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन. लॅटरल म्हणजे क्लिअर झालं लक्षात द्या, लॅटरल चेंज कसे लक्षात द्या, डायमेन्शन मध्ये चेंज कुठल्या डायरेक्शन मध्ये व्हायला पाहिजे, परपेंडिक्युलर टू द फोर्सच्या डायरेक्शन मध्ये. तर काय तेच फक्त मेन्शन करायला स्टार्ट करतोय, कसं कसं होईल ते आता क्लिअर झालंय लक्षात द्या. आपल्याला काय म्हटलं लक्षात द्या, मगाचीच डायग्राम परत एकदा रिपीट करणार आहे आपण. दिस इज द ओरिजिनल केस, दिस इज द आफ्टरवर्ड केस. आता थोडं समजून घ्यायला स्टार्ट करू लक्षात द्या. इकडे काय लक्षात द्या, एरिया चेंज होतोय, याचा एरिया वेगळा याचा एरिया वेगळा आहे. लक्षात द्या एरिया चेंज कोणामुळे होतो लक्षात द्या, याचा अर्थ काय, त्याची थिकनेस कमी झाली.
आणि थिकनेस लक्षात द्या कमी झाली याचाच अर्थ काय लक्षात द्या सर्क्युलर फॉर्मॅटमध्ये, याचा अर्थ काय त्याची रेडियस कमी झाली किंवा त्याला काय आपण म्हणून डायमीटर कमी झाला. लक्षात द्याचा जो डायमीटर मध्ये चेंज झाला लक्षात द्या त्या चेंजला काय म्हणून लक्षात द्या चेंज इन, दॅट इज स्मॉल चेंज लक्षात द्या, इट इज रिप्रेझेंटेड बाय डेल्टा. सो इट इज कॉल्ड ॲज चेंज इन डायमीटर. जो ओरिजिनल डायमीटर आहे लक्षात द्या त्याला आपण कॅपिटल डी म्हणू. सो कॅपिटल डी इज द ओरिजिनल डायमीटर. म्हणजे लक्षात द्या स्ट्रेन बद्दल क्लिअर झाले आपल्याला. त्याच्यामध्ये लॅटरल चेंजच्या लक्षात आपण गोष्टी क्लिअर केल्या. बाकी लक्षात द्या आपण फॉर्म्युलामध्ये ऍड करायला स्टार्ट करू. बघा लॅटरल स्ट्रेन, स्ट्रेन म्हणजे काय चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन. लॅटरल म्हणजे क्लिअर झालं. चेंज इन डायमेन्शन कुठल्या डायमेन्शन मध्ये चेंज होईल काय दॅट इज डायमीटर. तर काय ते मेन्शन करतोय आपण चेंज इन डायमीटर पर युनिट ओरिजिनल डायमीटर. लॉंगिट्युडिनल स्ट्रेन सगळ्यांना क्लिअर आहे काय इट इज रिलेटेड विथ द लेंथ. आणि स्ट्रेन म्हणजे काय चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन. सो लॉंगिट्युडिनल स्ट्रेन इज इक्वल टू स्मॉल एल डिवाइड बाय कॅपिटल एल. इथून पुढे बेसिक लक्षात द्या कॅपिटल एल डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला आहे, हे न्यूमरेटरला जाईल. स्मॉल एल लक्षात द्या इथे येऊन जाईल. त्याच्या फॉर्म्युला रिडिफाईन होईल दॅट इज डेल्टा डी मल्टिप्लाइड बाय कॅपिटल एल डिवाइड बाय स्मॉल एल इंटू कॅपिटल डी. लक्षात द्या. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर पॉइझन्स रेशो. खूप महत्वाचा फॉर्म्युला लक्षात द्या, याच्यावर खूप चांगले प्रॉब्लेम्स विचारले जाते. ठीक आहे. याच्यावरच्या लक्षात द्या काही सोप्या गोष्टी बघून लक्षात द्या. स्ट्रेन ऑलरेडी माहिती लक्षात द्या स्ट्रेन इज द डायमेन्शनलेस क्वांटिटी. आणि लक्षात द्या तर परत स्ट्रेनचा रेशो लक्षात द्या. याचा अर्थ काय पॉइझन्स रेशो डेफिनेटली इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. ऑल्सो इट इज कॉल्ड ॲज अ युनिटलेस क्वांटिटी. किंवा लक्षात द्या सिंपल लक्षात ठेवा इट इज सिम्पली अ कॉन्स्टंट. हा काय लक्षात द्या पॉइझन्स रेशो लक्षात द्या काय सिंपल व्हॅल्यू असेल. तिन्ही गोष्टी मेन्शन करते लक्षात द्या इट इज द युनिटलेस. त्यानंतर काय लक्षात द्या डायमेन्शनलेस. युनिटलेस डायमेन्शनलेस याला क्वांटिटी पण नाहीत म्हणणार लक्षात द्या आपण. इट इज द सिंपल हॅव्हिंग द व्हॅल्यू. इट इज द सिंपल व्हॅल्यू. अर्थात लक्षात द्यायचे ज्या व्हॅल्यू आहेत लक्षात द्या याच्यावरनं मात्र लक्षात द्या काही कन्क्लुजन काढले जातात लक्षात द्या. किंवा काही जे मटेरियल लक्षात द्या त्यासाठी लक्षात द्या पॉइझन्स रेशोची व्हॅल्यू ठरलेली आहे. तर लक्षात द्या आपण पहिल्यांदा बघू लक्षात द्या पॉइझन्स रेशो काय लक्षात द्या जर प्युअर नंबर असेल लक्षात द्या तर याच्या व्हॅल्यूची रेंज कुठून कुठपर्यंत असेल लक्षात द्या. तर याची रेंज बघून त्यानंतर लक्षात द्या स्पेसिफिक प्रॅक्टिकल मटेरियलसाठी लक्षात द्यायची रेंज कुठपर्यंत असेल लक्षात द्या ते पण बघू. किंवा एखाद्या स्पेसिफिक मटेरियलसाठी पण लक्षात ती व्हॅल्यू बघतोय. या सगळ्या व्हॅल्यू लक्षात द्या थेरॉटिकल आहेत. शक्यतो लक्षात त्याच्यावर प्रॉब्लेम्स नाहीत विचारले, शक्यतो लक्षात त्याच्यावर क्वेश्चन नाही विचारला जाणार कारण लक्षात हे सगळं मेमरी बेस्ड आहे. तरी पण लक्षात द्या जेवढं पण लक्षात द्या रिक्वायरमेंट आहे लक्षात द्या तेवढ्या गोष्टी सांगतोय. ट्राय करा लक्षात द्या लक्षात ठेवण्याचा. विसरलं तरी काय तेवढा काही प्रॉब्लेम येणार नाही. पण लक्षात द्या रेंज मात्र लक्षात ठेवा त्याची बऱ्याच वेळा गरज पडू शकते. तर लक्षात द्या आपण काय बघतोय पॉइझन्स रेशोची लक्षात द्या रेंज बघायला स्टार्ट करू. काय बघा लक्षात द्या पहिल्यांदा व्हॅल्यूज ऑफ सिग्मा दॅट इज द व्हॅल्यूज ऑफ पॉइझन्स रेशो. पहिलं लक्षात द्या बघू फॉर होमोजिनियस आयसोट्रॉपिक मटेरियल. फॉर होमोजिनियस आयसोट्रॉपिक मटेरियल. सध्या लक्षात द्या आपण याच्यावर डिटेलमध्ये जाणार नाही लक्षात द्या. पुढे ज्यावेळेस आपण कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस लक्षात द्या एक चॅप्टर आहे त्याच्यामध्ये लक्षात द्या त्याच्या मिनिंगकडे डिटेलमध्ये येऊन लक्षात द्या. सध्या फक्त या मटेरियलला ऍज इट इज लक्षात ठेवा फॉर होमोजिनियस आयसोट्रॉपिक मटेरियल. लक्षात द्या रेंज आहे पॉइझन्स रेशोची इट इज फ्रॉम -1 लेस दॅन ऑर इक्वल टू सिग्मा लेस दॅन ऑर इक्वल टू 0.5. याचं कन्क्लुजन एवढं लक्षात ठेवा होमोजिनियस आयसोट्रॉपिक मटेरियल साठी लक्षात द्या पॉइझन्स रेशोची लक्षात द्या जी रेंज आहे ती कुठून कुठपर्यंत लक्षात द्या फ्रॉम -1 to 0.5. लक्षात द्या याचा अर्थ काय लक्षात द्या होमोजिनियस आयसोट्रॉपिक मटेरियल साठी लक्षात द्या पॉइझन्स रेशोची व्हॅल्यू निगेटिव्ह पण असू शकते किंवा लक्षात द्या पॉझिटिव्ह पण असू शकते. पण काय द्या -1 पेक्षा लक्षात द्या इकडच्या साईडला लेफ्ट साईडला असणार नाही आणि 0.5 पेक्षा लक्षात द्या ग्रेटर साईडला असणार नाही. तर ते फक्त लक्षात ठेवा. हे झालं लक्षात द्या फॉर होमोजिनियस आयसोट्रॉपिक मटेरियल. पण लक्षात द्या दिस इज द आयडियल कन्सेप्ट. म्हणजे काय लक्षात द्या होमोजिनियस आयसोट्रॉपिक मटेरियल असे काय लक्षात द्या एक्झिस्ट मध्ये असत नाही. मग आपल्याला बघायला काय पाहिजे लक्षात द्या की प्रॅक्टिकल मधले मटेरियल लक्षात द्या कसे असतात आणि त्याच्यासाठी लक्षात द्या सिग्माची व्हॅल्यू काय असेल. तर काय ते क्लिअर करतोय आपण फॉर प्रॅक्टिकल मटेरियल्स. म्हणजे लक्षात द्या असे मटेरियल लक्षात द्या जे प्रॅक्टिकल मध्ये काय लक्षात द्या एक्झिस्ट मध्ये असणार आहे. फॉर प्रॅक्टिकल मटेरियल लक्षात द्या द व्हॅल्यू ऑफ सिग्मा इज फ्रॉम 0 लेस दॅन ऑर इक्वल टू सिग्मा लेस दॅन ऑर इक्वल टू 0.5. याचा अर्थ सिंपल लक्षात ठेवा निगेटिव्ह मध्ये नाहीये लक्षात द्या व्हॅल्यू. व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत असणार आहे 0 to 0.5 या रेंज मध्ये एखाद्या व्हॅल्यू असणार आहे. तर त्याच्यावर एखाद्या कॉन्सन्ट्रेट करा. त्यानंतर एखाद्या आपण थर्ड पॉईंट बघू. हे मात्र एखाद्या क्वेश्चन असू शकतंय मेमरी बेस्डच आहे एखाद्या पण विचारला जाऊ शकतंय. दॅट इज एक मटेरियल लक्षात द्या त्याचं नाव लक्षात ठेवा
दॅट इज कॉल्ड ॲज अ कॉर्क. कॉर्क एक मटेरियल लक्षात द्या. तर या मटेरियलसाठी लक्षात द्या सिग्माची जी व्हॅल्यू लक्षात द्या, सिग्माची व्हॅल्यू लक्षात द्या आहे दॅट इज द व्हॅल्यू इज 0. याचं थोडं फिजिकल मिनिंग बघून लक्षात द्या, ज्याच्यामुळे तुम्ही कधीच विसरणार नाही. लक्षात द्या काय म्हणतात लक्षात द्या, सिग्मा इज इक्वल टू 0. सिग्मा 0 येईल लक्षात द्या, याचा अर्थ समजून घेऊ आपण. सिग्माची व्हॅल्यू लक्षात द्या, इथं आपण 0 ठेवू, याच्यामध्ये ठेवा लक्षात द्या. इथं आपण याला सिग्मा म्हणतो 0. लॉंगिट्युडिनल स्ट्रेन इकडं डिव्हिजन मध्ये इकडे गेला, मल्टिप्लिकेशन मध्ये आपल्याला माहिती आहे 0 कशाला पण मल्टिप्लाय करा, आन्सर काय लक्षात द्या 0. याचा अर्थ 0 इंटू समथिंग 0. त्याचं कन्क्लुजन काय भेटायला आपल्याला, लॅटरल स्ट्रेन इज इक्वल टू 0. लॅटरल स्ट्रेन 0 याचा अर्थ समजून घ्या लक्षात द्या. आपण लक्षात द्या त्या वायरच्या लेंथ मध्ये चेंज केलं लक्षात द्या, तर त्याच्या डायमीटर मध्ये चेंज होणार नाही. सो इट इज द स्पेशालिटी ऑफ दॅट मटेरियल. म्हणजे कन्क्लुजन लक्षात ठेवा लक्षात द्या, कॉर्क मटेरियल साठी सिग्माची व्हॅल्यू 0 आहे. त्याच्या लॉंगिट्युडिनल स्ट्रेन मध्ये जरी चेंज झाला लक्षात द्या, काय म्हणतो लक्षात द्या, त्याच्या लेंथ मध्ये जरी चेंज झाला तर त्याच्या डायमीटर मध्ये किंवा त्याच्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शन मध्ये चेंज होणार नाही. लक्षात द्या हे कन्क्लुजन आहे लक्षात द्या, आणि हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. लक्षात द्या एकदम सिंपल गोष्टी बघितल्या लक्षात द्या. जो पाठीमागचा प्रॉब्लेम आहे तो माझा लक्षात द्या, व्यवस्थित रिवाइज करा. ही कन्सेप्ट लक्षात द्या, ही कन्सेप्ट कंटिन्यू करा लक्षात द्या. याच्यामध्ये जे पण काही डाऊट असतील ते लक्षात तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये ऍड करू शकताय. याच्यामध्ये लक्षात द्या पुढच्या ज्या कन्सेप्ट आहे लक्षात द्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे लक्षात द्या. ज्या पण स्टुडंट्सला लक्षात द्या, क्लासचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना नोट्स दिलेल्या आहेत, त्यांनी लक्षात द्या पुढच्या लेक्चरमध्ये येताना ही डायग्राम बघून घ्या लक्षात द्या. खूप चांगली डायग्राम आहे लक्षात द्या, कम्प्लीट थेरॉटिकल अनालिसिस आहे. खूप कमी ठिकाणी लक्षात द्या, त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला अवेलेबल असेल. तर पुढच्या लेक्चरमध्ये लक्षात द्या आपण त्याचं डिटेल एक्सप्लेन करू, त्याच्यावरून तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. तर आपण थांबतो या ठिकाणी, बाकी आपण उद्या कंटिन्यू.